Hello dear student, this is Pragati. Polynomials 2.4 चा क्वेश्चन नंबर 3 पाहूया. फॅक्टराइज द फॉलोइंग यूजिंग ॲप्रोप्रिएट आयडेंटिटी. म्हणजे आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे फॅक्टराइज करायचं आहे, पण स्प्लिटिंग द मिडल टर्म या मेथडने नाही करायचं आहे, आपल्याला आयडेंटिटी यूज करायची आहे. तर आपण काय करणार? सगळ्यात पहिले आपण याचे आपण फॅक्टर पाडू शकतो. म्हणजे ह्याला आपण लिहू शकतो 3x स्क्वेअर आणि प्लस आपल्याला 6xy आहे, तर याला 2 × 3x × y असं आपण लिहू शकतो. आणि y स्क्वेअर म्हणजे प्लस हा y स्क्वेअर असा. तर काही ओळखता येत आहे का मुलांना? ज्यांनी आयडेंटिटी चांगल्या प्रकारे लर्न केले आहेत त्यांना पटकन समजेल की हे कशा प्रकारची आयडेंटिटी आहे. हे जे आहे ते x स्क्वेअरच्या इक्वल आहे. नंतर आपल्याला हा 2 × x × y आणि हा y स्क्वेअरच्या इक्वल आहे. म्हणजे ह्याला आपण टॅली केलं तर या इक्वेशन सारखं होतं. आणि ह्या इक्वेशनचं आन्सर काय होतं? x + y द होल स्क्वेअर. मग x कोणता आहे आपला? x आहे आपला 3x आणि हा आपला y आहे हा होल स्क्वेअर. आता यांनी फॅक्टराइज सांगितलं आहे, तर आपल्याला 2 वेळा लिहावं लागेल हे 3x + y × 3x + y. चला आता सेकंड करूया. सेकंड आपल्याला 2y ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 × 2y आणि प्लस 1चा स्क्वेअर. हे आपल्याला मिळत आहे x स्क्वेअर मायनस 2 × xy प्लस yचा स्क्वेअर. हे आपल्याला मिळत आहे x - y द होल स्क्वेअरच्या बरोबरीने. तर आपल्याला x आणि x - y घ्यायचं आहे. x काय आहे आपला? 2y आहे, y आहे आपला 1, तर याचा होल स्क्वेअर. तर फॅक्टराइज करायचं आहे म्हणून 2 वेळा आपण लिहिणार -1 आणि 2y - 1. तर थर्डवाला करू. थर्ड करूया. y स्क्वेअर म्हणजे y आणि y स्क्वेअर अपॉन 100 म्हणजे हा स्क्वेअर होतो आहे y/10 चा स्क्वेअर. तर हे आपल्याला कसं मिळालं? हे आपल्याला मिळालं x स्क्वेअर मायनस y स्क्वेअरच्या रूपात. तर याचं आपल्याला मिळतं x + y आणि x - y. तर बस सॉल्व करूया. x + y म्हणजे काय की y + y/10 आणि एकदा y - y/10 घ्यावं लागेल. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व होतो आहे. If you understand well, then please type yes in the comment. Thank you.